आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंपर्डे ग्रामपंचायतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रामसेविका श्रीमती दीपाली उगलमुगले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बिरसा फायटर्स संघटनेने पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. ग्रामसेविका गेल्या 3 महिन्यांपासून नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे गावकऱ्यांची विविध प्रशासकीय कामे रखडल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत शिपाई दिनेश वाघ यांच्यावर खोटे आरोप करून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला असून तसेच कर्मचाऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी गैरवर्तन केल्याचाही आरोप संघटनेने केला आहे. याशिवाय सोशल मीडियावर शिपाई दिनेश वाघ यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे कथित मेसेज व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेविकेवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने दिला आहे. या निवेदनावर पेसा समितीचे अध्यक्ष गंगाराम पवार यांच्यासह दिनेश वाघ, श्रावण भील, ईश्वर भील, एकनाथ पावरा, शरद पवार, राहुल वाघ, प्रवीणीशी, सागर वाघ आणि सागर पावरा आदींच्या सह्या आहेत. आता पंचायत समिती प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज शहादा. तुम्ही एक तिथं मेन माणूस धरला जातो ग्रामपंचायतला आणि तुम्ही जर हजर नाही राहणार तर मग आमचे कामं कोण करतील? मग आम्ही शेतकरी माणसं आहेत. आम्ही आज येईल मॅडम, उद्या येतील मॅडम, आज येतील. मला तर 3 महिने झाले मॅडम, तर 3 महिन्यातलं मला एक दिवस सुद्धा दिसले नाही तुम्ही, तर मग कसं काय? आजपर्यंत जिथलं बी ग्रामसेवक होणार तिसनाबद्दल ते दिनेश भाऊबद्दल काही तक्रार ना करणार. पण आई जी दीपाली उगलमुगले मॅडम जी सर आहे ती एकदम अभद्र व्यवहार करण्यासाठी संघ आता एकदम हरामखोर सारखीची बिघाड करणे सर तिनाबद्दल काही कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी करत. मला अभद्र भाषा बात करणे मंजूर होती आणि शिलगजा किंवा काय माहीत बोलणे टाक धमकी असे माणूसला लायगुट असे बोलणे मला ती. आता मला बी रागून ती ना, पण मी तिला काही अयोग्य शब्द काही वापरला ना तिला, तर मग तिला एवढं विचारा म्हटलं मॅडम तुमची लँग्वेज नीट वापरा म्हटलं, तुम्ही असं काही अभद्र शब्द वापरू नका. एवढा विषय का ना तिने जेवढं ती मला कुठं कधी बात काय करशील काय करशील काय मला धमकी करा बात कर बडा ते. मग मी तिनं कॉल कट करणार. आता मग लगेच उपसरपंच घनश्याम बिंदास मराठीला कॉल करणार मी आणि शिवाय कधी मला ग्रुप टाकायचं. मग एक प्रमाणे म्हणा अपमाने जाऊ लिकेल होती ना तुम्ही घर मग काय आई बहीण मी का बदनाम करायचं. आता मला टाक तुम्ही घर आहे बहीण ना मी तर तुम्हाला ठीक आहे वाची द्या का तुम्हाला तर कशी लिखेल ती मला. सदर गावकरांना विनंती आहे की हे जे ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश लोटन वाघ व ऑपरेटर रोजगार सेवक हेच जर ठिकाणावर नसतील तर अधिकारीला बोलण्याचा अधिकार नाही. दिनेशला रोज 10 ते 15 कॉल माझे वैयक्तिक असतात. शिपाई या नात्याने त्याचा मोबाईल बघा आणि त्याने किती कॉल माझे उचलले आहेत ते त्याने समोर सांगावे. एक कॉल उचलत नाही आणि खोटी बदनामी करणे लावले आहे गावात. चल येते मी समोर दाखवते तुला तुझ्या चुका काय वाटली पाहिजे. मी कुणाची बहीण आहे तुला आई बहीण नाही आहे का रे हरामखोर? दुसऱ्या मुलीची बदनामी करत फिरतो आहे आणि समोर भेट फक्त तुला दाखवते. नालायक स्वतःच्या ठिकाणा नाही दुसऱ्याचे काय बदनामी करतो आहे. गावात तुला मी जेवढ्या लोकांनी सांगितले आहे तू गावात माझी बदनामी करत आहे, तू तुझा विचार करून ठेव. तर अशा पद्धती मला लिखायसाठी एक प्रकारे म्हणजे मला धमकी देणे कटे बी आता मी ठीक आहे शहादा कटे फिरसू ते मला टाक म्हणजे जीवहानी मारहाण करायला मला धमकी दिली सर. आणि मग शिवगाळ मला खारामखोर नीलच काय प्रकारे मला शिवगाळ करेल सर. आता ठीक आहे मला पुल्ला पाव एवढाच आता ती आता वाट टाकणार पण पुल्ला पाहून मला एवढाच तर ती मी एस टी कॅटेगरी अनुसूचित जमातीना व्यक्ती तर कलम ॲक्ट 1989 नुसार ती मी रिस्टर मी मला ती गुन्हा दाखल करसू ॲट्रोसिटीनं दाखल करसू आणि तिला सजा शासनाला एकर मी विनंती करते सजा भेटा पाहिजे तिला. आमचा जो शिपाई आहे दिनेश लोटन वाघ हा ग्रामपंचायतीचं रेग्युलर काम पाहतो आहे. त्याचं कोणत्याही आतापर्यंत कोणताही आम्हाला त्रास झालेला नाही आहे.
आणि आमचे जे ग्रामसेवक आहे दीपाली उगलमुगले मॅडम हे जवळजवळ यांनी 3 महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये अजून आलेले नाही आहेत आणि ते दिनेशवर आरोप घेत आहे की शिपाई आम्हाला आर्य रवीची भाषा करतो, पण ते तसं काही नसून हा जो दिनेश लोटन वाघ आहे हा रेग्युलर आपल्या ग्रामपंचायतीचं काम पाहतो.